भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह भंडाऱ्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे। हे आंदोलन भंडारा येथील एसटी विभागीय कार्यालयासमोर सुरू करण्यात आले। राज्य परिवहन निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या 2017 पासूनच्या असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला, मात्र पाठपुराव्याला कुठलेही यश आले नाही। 7 वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही यश न आल्याने संतपलेल्या कर्मचाऱ्यांनी राज्यभरात एकाच दिवशी एकाच वेळी एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा मी विभागीय सेक्रेटरी आहे, विभागीय सचिव। रिटायर लोकांचं म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं 2017 पासून ज्या काही मागण्या आहेत त्या अजूनपर्यंत एस टी प्रशासनाने आणि शासनाने, महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि सोडवलेलं नाही। आमच्या जे मुंबईचे सरचिटणीस आहेत बिचारे साहेब, त्यांनी पाठपुरावा केला, त्यांनी शासनाकडे निवेदन दिलेलं आहे, पण अजूनपर्यंत त्यांनी मुलाखतीसाठी किंवा विचार करण्यासाठी बोलण्यासाठी म्हणजे बोलावलेलं नाही। त्याच्याकरता आपण 2017 पासून आपण वाट बघत आहोत। आज 2017 आणि 6 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, अजून त्यांची वाट बघू आमचे डोळे पांढरे झाले, पण अजूनपर्यंत शासनाने आणि प्रशासनाने बोलावलेलं नाही। आम्हाला आशा होती की आमचे जे आदरणीय मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब आणि हे सच्चे कार्यकर्ता आहेत, सच्चे मुख्यमंत्री आहेत, आम्हाला आशा होती की बा ते चर्चेसाठी बोलावतील आणि आमच्या प्रश्नांवरती शोधून करतील, तो अजूनही त्यांनी बोलावलेलं नाही। त्याच्यामुळे आमच्या आटोक्याच्या बाहेर झालेला आहे। त्यामुळं आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि आझाद मैदानावर सुद्धा एकाच दिवशी एकाच वेळी आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्याचं मिळून आमचे एक डिव्हिजन आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज आंदोलन आम्ही केलेलं आहे। माझं नाव किशोर एकराम कडव, मी भंडारा गोंदिया विभागाचा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा कोषाध्यक्ष आहे। आमच्या ह्या मागण्या ज्या आहेत ह्या ज्या आपल्या स्तरावर आहेत, आपल्या विभागीय स्तरावरच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या विभागात आम्हाला पूर्ण होतात, मागण्याची पूर्तता होते, परंतु ज्या केंद्रीय म्हणजे मध्यवर्ती कार्यालय जे आहे मुंबईला आहे एस टी महामंडळाचं, तिथून बऱ्याचशा मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होऊन नाही राहिल्या। जसे आम्हाला सवलतीचे पास मिळते आहे 6 महिन्याची, परंतु विद्वांना तो कर्मचारी गेल्यानंतर त्याच्या विद्वांना फक्त 65 वर्षाचे वय अट टाकून फक्त 1 महिन्याची पास मिळते आहे। ती पास आम्हाला त्या बाकीच्या कर्मचाऱ्याप्रमाणेच 6 महिन्याची मिळण्यात यावी आणि हा जो वयाची अट आहे ती काढण्यात यावी। तसेच सर्व 75 वर्षाच्या वरवाल्यांना जसं शासनाने पूर्ण सवलत दिलेली आहे, तसेच आम्हाला सुद्धा 12 महिने पास मिळावी, सवलत पास मिळावी, याकरिता आमचं आंदोलन आहे। त्याच्यानंतर बरेच कर्मचारी आता 6 वर्ष झाले रिटायर होऊनही पण त्यांच्या याच्या केसेस, पेन्शनच्या केसेस सेंट्रल ऑफिस आपल्या पेन्शन ऑफिसमधून मंजूर होत नाही आहे। त्याकरिता सुद्धा हा आमची मागणी आम्ही लावून धरलेली आहे। आणि कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना 5% याच्यामध्ये 5% त्यांना पुनर्निवृत्ती म्हणजे देण्यात यावी, आपल्या प्राधान्य देण्यात यावं, हे त्याच्याकरता आमची मागणी सुरू आहे।
भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।